Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem, problem number 3, based on working capital management. First of all, read carefully our problem. From the following information given by Messrs. Q and Company, Private Limited, prepare an estimate of working capital for the year ended 31st March 2014. So information बघा वन बाय वन काय दिलेली आहे. Estimated level of activity 1,04,000 unit for the year 52 week. ओके, म्हणजे पहिल्या सेंटेन्स वरून आपल्याला लक्षात येईल की आपला प्रॉब्लेम हा कशा बेस वरती आहे तर वीक वरती आहे. याच्या आधीचे जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले हे मंथ बेस वरती होते. हा जो प्रॉब्लेम आहे हा वीक वरती असेल. त्याच्यानंतर कॉस्ट शीट दिलेली आहे, कॉस्ट शीटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन. सेकंड, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट 5, कॉस्ट ऑफ लेबर पर युनिट 2, कॉस्ट ऑफ ओव्हरहेड पर युनिट 1 अँड प्रॉफिट पर युनिट 2 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे तर सेलिंग प्राइस फाइंड आउट करावी लागेल. देन स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 4 वीक, प्रोसेसिंग पिरियड 4 वीक, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 4 वीक. म्हणजे हा तुमचा स्टॉकशी रिलेटेड पिरियड दिलेला आहे. देन नेक्स्ट, क्रेडिट टू द डेटर्स 6 वीक, डेटरचा पिरियड दिलेला आहे 6 वीक. क्रेडिट बाय द क्रेडिटर्स 4 वीक, म्हणजे क्रेडिटर्सचा पिरियड दिलेला आहे 4 वीक. टाइम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस 4 वीक अँड टाइम लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड 2 वीक. म्हणजे जे आउटस्टँडिंग आहे वेजेसचा पिरियड आहे 4 वीक, ओव्हरहेडचा पिरियड आहे 2 वीक. कॅश बॅलन्स दिलेला आहे 40,000. देन डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस. ओके, सेल्स प्राइस आपल्याला फाइंड आउट करावी लागेल, दॅट मीन्स सेलिंग प्राइस. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे 15th नंबर हे लक्षात ठेवा. काय सांगितलेलं आहे बघा, परचेसेस अगेन्स्ट कॅश 20%. ओके, म्हणजेच आपण इंट्रो मध्ये किंवा थिअरी मध्ये काय लर्न केलं, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये आपण काय करतो, ओनली कन्सिडर क्रेडिट ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर करत नाही. आता परचेसेसचं रिलेशन कोणासोबत असतं, क्रेडिटर्स सोबत. ओके, मग क्रेडिटर्सने काय केलेलं आहे 20% कॅश ट्रान्झॅक्शन त्याचं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे रिमेनिंग जे 80% आहे दिस इज द क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, सो ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावे लागेल 80%. अदरवाइज बाकी सेम असेल. ऑल द ऍक्टिव्हिटी आर स्प्रेड इवन थ्रू आउट द इयर अँड ड्युरिंग प्रोसेसिंग पिरियड लेबर अँड ओव्हरहेड अक्वर इव्हेंटली. अक्वर इव्हेंटली म्हणजे जे काही आउटस्टँडिंग होते हे ड्युरिंग प्रोसेसिंग पिरियड मध्ये पे करून झालेले आहे. ओके, सो ह्या बेस वरती आपला प्रॉब्लेम असेल. सॉल्व्ह करायला घेऊया. ड्रॉ करा फॉर्मॅट. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, वर्किंग कॅपिटल एस्टिमेट for 2013 2014. First column is particulars, then quantity, then rate, then period, inner column and outer column. First of all working note आपण कंप्लीट करून घेऊया. वर्किंग नोट, वर्किंग नोट मध्ये आपण काय करतो, कॉस्ट शीट प्रिपेअर करणार आहोत. ओके, सो रॉ मटेरियल इन द सेन्स मटेरियल, मटेरियलचा पिरियड बघा किती आहे. पिरियड इन द सेन्स सॉरी युनिट रेट 5, लेबर 2 आणि ओव्हरहेड 1. सो वन बाय वन पुटअप करून घ्या. मटेरियल 5, देन labor 2, then overhead किती आहे 1. ओके, सो यांची टोटल केल्यानंतर काय मिळेल मग, टोटल कॉस्ट मिळेल. सो टोटल कॉस्ट येईल 8. सो याला हेडिंग द्या टोटल कॉस्ट.
आता प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे, सो प्रॉफिट ऍड करून घ्या. ऍड प्रॉफिट. प्रॉफिटची अमाऊंट किती दिलेली आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, ती आहे 2. म्हणजे तुम्हाला सेलिंग प्राइस किती मिळेल, 10. ओके, सो सेलिंग प्राइस येईल 10. प्रॉफिट 2 ऍड केल्यानंतर सेलिंग प्राइस, दॅट मीन्स सेल्स प्राइस म्हणतो. ओके, सो सेल्स प्राइस मिळेल 10 रुपीज. होप सो तुम्हाला कॉस्ट शीट क्लिअर झाली असेल. त्याच्यानंतर आपण काय करतो, जे आपल्याला टोटल युनिट दिलेली आहे हे आपण काय करतो, डेज मध्ये किंवा वीक मध्ये किंवा मंथ मध्ये जो आपला प्रॉब्लेम बेस आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतो. सो प्रॉब्लेम मध्ये या टोटल लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी किती आहेत, 1,04,000 युनिट. ओके, आणि 52 वीक मध्ये ते 1 वीक साठी कन्वर्ट करून घ्यायचे आहे. सो चला कन्वर्ट करून घेऊया. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी, लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी 1,04,000 डिवायडेड बाय 52 वीक. सो डिवाइड करून अमाऊंट बघा किती मिळेल मग तुम्हाला. एका वीकची जी अमाऊंट आहे ती मिळेल 2,000. ओके, अमाऊंट मिळेल 2,000. सो आपल्याला युनिट किती कन्सिडर करायचे आहेत मग, 2. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सो आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. ए पॉइंट, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये जसं आपण बघितलं लास्ट लेक्चरला, काय करतो आपण वर्किंग कॅपिटल मध्ये करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करून घेणार आहोत. सो हेडिंग द्या, ए पॉइंट करंट असेट, करंट असेट. करंट असेट मध्ये पहिलं जे हेडिंग असेल पॉइंट नंबर फर्स्ट, स्टॉक. स्टॉक मध्ये 3 पार्ट येतील. ओके, फर्स्ट पार्ट असेल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ रॉ, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, आता आपल्याला माहिती आहे क्वांटिटी सगळीकडे काय असणार आहे, सेम असेल. क्वांटिटी आपण किती फाइंड आउट केलेली आहे, 2,000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज. ओके, रेट मटेरियलला मटेरियलचा रेट किती दिसतो इथे वर्किंग नोट मध्ये 5. सो रेट 5 पुटअप करा. आणि पिरियड किती आहे बघा प्रॉब्लेम मध्ये एकदा चेक करून घ्या. रॉ मटेरियलचा पिरियड, सो ऍडजस्टमेंट नंबर 6 जी दिसेल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 4 वीक, म्हणजे रॉ मटेरियलला पिरियड कितीचा दिलेला आहे तर 4 वीक. सो इथे 4 मेन्शन करून घ्या. इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल मग तुम्हाला. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 2,000 इंटू 5 इंटू 4. सो डिरेक्टली आउटरला मेन्शन केला तरी चालेल, 40,000. ओके, देन बी, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, वर्क इन प्रोसेस, क्वांटिटी सेम 2,000. सॉरी, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये आपण काय सांगितलं होतं की आपले 3 पार्ट येणार आहेत स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये. सो पॉइंट नंबर फर्स्ट मटेरियल, देन पॉइंट नंबर 2
labor, and point number 3 overhead. ओके, सो पुटअप करून घ्या वन बाय वन. क्वांटिटी सगळीकडे सेम राहील 2000 and 2000. ओके, त्याच्यानंतर मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा रेट आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट येईल. सो मटेरियलचा रेट आहे 5, देन लेबरला लेबरचा रेट आहे 2 आणि ओव्हरहेडचा रेट बघा कॉस्ट शीट मध्ये दिसेल 1. ओके, सो ऍज पर दी वर्किंग नोट आपण काय केले, मेन्शन करून घेतले रेट. आता प्रॉब्लेम मध्ये या आणि पिरियड किती दिलेला आहे बघा वर्क इन प्रोसेस साठी. प्रोसेसिंग पीरियड ऍडजस्टमेंट नंबर 7, प्रोसेसिंग पीरियड 4 वीक. ओके, सो पीरियड प्रत्येक ठिकाणी काय मेन्शन करा मग 4 वीक, 4 and 4. आणि जसं आपण सांगितलं की ऍज पर दी फॉर्म्युला लेबर आणि ओव्हरहेडला आपण काय करतो इंटू 0.5 म्हणजे हाफ कन्सिडर करतो 0.5. सो कॅल्क्युलेट करा आता किती येईल बघा. फर्स्ट मटेरियल मिळेल मग तुम्हाला सेम 40,000, देन सेकंड 2000 इंटू 2 इंटू 4 इंटू 0.5 म्हणजे अमाऊंट मिळेल 8000 अँड से ओव्हरहेडला 2000 इंटू 1 इंटू 4 इंटू 0.5 अमाऊंट मिळेल 4000. होप सो इथेपर्यंत क्लिअर झालं असेल. सो टोटल करून घ्या मग वर्क इन प्रोसेसची टोटल आउटरला मेन्शन करा किती येईल बघा. 52,000 टोटल मिळेल तुम्हाला. ओके, सो सी पॉइंट कडे या. पॉइंट नंबर सी, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स क्वांटिटी सेम 2000. फिनिश्ड गुड्सला आपण काय करतो, टोटल कॉस्टचा रेट मेन्शन करतो. सो टोटल कॉस्टचा रेट आपण किती फाइंड आउट केला होता 8. ओके, सो फिनिश्ड गुड्सचा पिरियड बघा बरं प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 4 वीक. ओके, प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट नंबर 8. सो इथे सुद्धा पिरियड दिलेला आहे 4 वीक. कॅल्क्युलेशन करून घ्या 2000 इंटू 8 इंटू 4 म्हणजे किती मिळतील बघा. फिनिश्ड गुड्स 64,000. ओके, चला नेक्स्ट स्टॉकचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. पॉइंट नंबर 2 डेटर्स. डेटर्सचं कॅल्क्युलेशन करून घ्या. क्वांटिटी सेम राहील 2000. डेटर्सला रेट आपण यूज करतो सेलिंग प्राइसचा. ओके, सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट केली होती आपण 10 आणि डेटरचा पिरियड किती दिसतोय बघा प्रॉब्लेम मध्ये येऊ. सो क्रेडिट टू द डेटर्स 6 वीक. डेटरचा पिरियड दिसणार आहे इथे दिसतोय 6 वीक. सो 6 मेन्शन करा पिरियड कॉलम मध्ये. 2000 इंटू 10 इंटू 6 कॅल्क्युलेशन करून अमाऊंट बघा किती मिळेल मग 1,20,000. ओके, सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 1,20,000. देन त्याच्यानंतर करंट असेट काय दिलेले आहेत. पॉइंट नंबर 3 कॅश. ओके, कॅश डिरेक्टली दिली जाते. सो कॅशची अमाऊंट बघा प्रॉब्लेम मध्ये या किती आहे बघा. कॅश ऍडजस्टमेंट नंबर 13 कॅश ऍट बँक बॅलन्स ₹40,000. सो अमाऊंट पुटअप करा 40,000. करंट असेट आपल्याला टोटल मिळतील मग किती मिळेल बघा. करंट असेट 40,000 प्लस 52 प्लस 64 प्लस 1,20,000 अँड देन 40,000 म्हणजेच तुम्हाला टोटल करंट असेट मिळणार आहे 3,60,000.
16,000. Okay, 3,16,000. So this is our total current asset. So तिथे mention करा मग total current asset. Total current assets. Okay, into bracket A. Then next part मध्ये आपण काय करणार आहोत तर less current liability. Less current liability. करंट लायबिलिटी माहिती आहेत आपल्याला. तर वर्किंग कॅपिटल मध्ये तीनच करंट लायबिलिटी मोस्टली दिल्या जातात. फर्स्ट असेल क्रेडिटर्स, देन असेल लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड. सो फर्स्ट क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स वरती मात्र आपल्याला ऍडजस्टमेंट बघायला मिळाली होती. आधी इन्फॉर्मेशन बेसिक मेन्शन करून घेऊ. 2000 क्रेडिटरचं रिलेशन कोणासोबत असतं सांगितलं होतं, मटेरियल सोबत. सो क्रेडिटरला रेट कोणाचा देणार आपण, मटेरियलचा. मग मटेरियलचा रेट किती आहे, 5. ओके, सो पुट अप इन 5. पिरियड किती दिलेला आहे बघा क्रेडिटर्सला, प्रॉब्लेम मध्ये या. ऍडजस्टमेंट नंबर 10, क्रेडिट बाय द क्रेडिटर्स. क्रेडिटरला किती क्रेडिट दिलेले आहेत तर 4 वीक दिलेले आहे. आणि 15 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे, परचेसेस अगेन कॅश. परचेसेसचं रिलेशन असतं क्रेडिटर सोबत आणि सेल्सचं रिलेशन असतं डेटर सोबत. हे बेसिक आपल्याला माहिती आहे. आणि इथे जे कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे किती आहे तर 20% कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं इन्फॉर्म केलेलं आहे. मग रिमेनिंग किती आहे तर 80% आहे. दिस इज अवर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो पुटअप करून घ्या. पिरियड किती होता, 4 वीक. आता आपल्याला काय करायचे आहेत, 4 इंटू जे काही कॅल्क्युलेशन कराल त्याचे 80% आपल्याला काय करायचे आहे, अमाऊंट मेन्शन करायचे आहे. सो 2000 इंटू 5 इंटू 4 इंटू 80%. ओके, सो 80% कॅल्क्युलेट करा आणि इनर मध्ये अमाऊंट पुटअप करून घ्या. किती मिळेल बघा, 32,000. 20% का घ्यायचे नाहीत कारण 20% कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. जे रिमेनिंग असेल दिस इज अवर क्रेडिट ट्रान्झॅक्शन, दॅट्स वाय. पॉइंट नंबर 2, आउटस्टँडिंग वेजेस. Outstanding wages. And point number 3, outstanding overhead. Okay, quantity same, 2000. ओके, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट, वेजेसला वेजेसचा रेट. रेट एकदा आपण चेक करू किती आहे. लेबरचा रेट आहे 2, ओव्हरहेडचा रेट आहे 1. रेट पुटअप करून घ्या. टू अँड 1. पिरियड किती दिलेला आहे बघू आपण आता प्रॉब्लेम मध्ये. आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड. ऍडजस्टमेंट नंबर 11, टाइम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. वेजेस आउटस्टँडिंग, लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस पिरियड आहे 4 वीक अँड टाइम लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड आहे 2 वीक. ओके, 4 and 2. सो पुटअप करून घ्या 4 and 2. कॅल्क्युलेशन करून अमाऊंट सांगा किती येईल. 2000 इंटू 2 इंटू 4. सो अमाऊंट पुटअप करा. वेजेसची अमाऊंट मिळेल 16,000 अँड ओव्हरहेडची अमाऊंट किती मिळेल मग 4,000. टोटल करा. करंट लायबिलिटीची टोटल किती येईल 32,000 प्लस 16,000 प्लस 4,000. टोटल करंट लायबिलिटी मिळतील 52,000.
ओके, सो आता आपण काय करतो इथे टोटल करंट लायबिलिटी हेडिंग द्या टोटल करंट लायबिलिटी इन ब्रॅकेट बी. ओके, आणि वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करा मग ए मायनस बी. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ए मायनस बी. ओके, किती मिळेल बघा मग अमाऊंट 3,16,000 मायनस 54,000. ओके, सो तुम्हाला टोटल अमाऊंट मिळेल 2,64,000. 2,64,000. So this is our total working capital. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. या प्रॉब्लेम मध्ये आपण वेगळं काही बघितलं तर फक्त क्रेडिटर्सची जी ऍडजस्टमेंट आहे ही आहे. आता क्रेडिटर्सचे जे कॅश ट्रान्झॅक्शन होते ते 20% होते आणि रिमेनिंग आहेत ते क्रेडिट आहेत, म्हणून आपण 80% कॅल्क्युलेशन घेतलं. मोस्ट ऑफ द टाइम प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स आणि डेटर्स याच्यावरती बऱ्याच वेळी ऍडजस्टमेंट विचारल्या जातात. डेटर्स सुद्धा 20% काय आहे तर क्रेडिट आहे, सॉरी 20% कॅश आहे, मग रिमेनिंग किती आहे हे बघून आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेणार आहोत. मग बऱ्याच वेळी 25% 25% कॅश ट्रान्झॅक्शन आहे असं सांगितलं जातं. मग 25% जर कॅश असेल तर रिमेनिंग किती असणार आहे 75%. सो 75% तुम्हाला मग कॅल्क्युलेशनला घ्यावे लागते. पर्सेंटेज किती दिलेले आहेत हे बघायचे आणि ते 100 मधून मायनस करायचे. जे रिमेनिंग असतील ते असणार आहेत तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि फक्त आपल्याला माहिती आहे की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शनच कन्सिडर करतो. सो होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल आणि त्याच्यातूनही काही डाऊट असेल तर मग तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. आता आपण हा प्रॉब्लेम जो बघितलेला आहे तो वीक बेस वरती बघितलेला आहे. काही प्रॉब्लेम आपल्याला डेज वरती सुद्धा लर्न करायचे आहे. सो थँक्यू.